आणि इकडे बघा यावेळेस आपण वरच्या पाण्याची निवड केलेली आहे। गर्दी बघा किती आहे। तिकडे जेवण होते त्या लास्ट टोकाला आणि इकडे जी लहान मुलं आहेत ती माडी वगैरे आणि चिकनचा आस्वाद घेत आहेत। इकडे आपले जे ज्येष्ठ नागरिक आहेत ते देखील आलेले आहेत हातामध्ये काठी घेऊन। पोरबिर जेवली म्हणजे माझी नातवण आहे ती जेवली तर माझं समाधान झालं। बरोबर तुम्ही मुंबईशी आलो सगळ्यांना बघून माझं पोट भरल्यासारखं तरी वाटतंय। नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये ज्याचं नाव आहे कोकणी किशोर। बरोबर आज 25 मे आहे आणि वाडीच्या वतीने आपण सामूहिक वनभोजनाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेले आहे। गेल्या वर्षी देखील आपण या सामूहिक वनभोजनाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आणि त्याच अनुषंगाने याही वर्षी देखील आम्ही सामूहिक वनभोजनाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। मे महिन्याची वेळ आहे आणि सर्वजण आपापल्या घरी मुंबईहून येतात आणि बिझी असतात। कुठेतरी एक गेट टुगेदर व्हावा या उद्देशाने आम्ही गेल्या वर्षीपासून या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि याही वर्षी देखील 25 मेला या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। आपली अर्धी मुलं जी आहेत ती केळशीला गेलेली आहेत। सर्व जे सामान आहे आपल्याला चिकन पासून हिरवा मसाला ह्या सर्व गोष्टी आणायला गेलेल्या आहेत। तर आजच्या व्हिडिओतून तुम्हाला सामूहिक वनभोजनाचा कार्यक्रम कसा पार पडला, मुलाने त्यामध्ये कशा प्रकारे सहभाग घेतला, कशी मेहनत घेतली आणि आजचा जो सामूहिक वनभोजनाचा कार्यक्रम आहे तो कसा पार पडला हे सर्व पाहायला भेटणार आहे। तर आजचा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। निलेशचं घर आहे आणि त्याच्यामध्ये हिरवा मसाला वगैरे आहे तो करायला सुरुवात झालेली आहे। इकडे ताई आणि काकींनी जबाबदारी घेतलेली आहे मसाल्याची। डोळ्यातून पाणी येऊ नये म्हणून कांदे जे आहेत ते पाण्यामध्ये टाकून घेतलेले आहेत आणि इथे खोबरं जे आहे ते किसून झालेलं आहे। तर मित्रांनो तिकडे तयारी आहे ती चालू आहे कांदा वगैरे कापण्याची आणि कांदा जो आहे तो भाजून घ्यायचा आहे। त्यासाठी आपल्याला कढई घ्यायची आहे। आपण विहारात चालू, विहारात आपली भावकीची भांडी आहेत त्याच्यामध्ये आपली कढई आहे ती आपल्याला घेऊन यायची आहे। ऑलरेडी दीपक कते आणि राहुल दादा आहे तो गेलेला आहे पुढे। दीपक कते आणि राहुल दादा आहे ते पुढे गेलेले आहेत कढई आणायला। आम्ही देखील चाललोय कढई भेटते की नाही ते बघतोय, कारण कढई जी आहे ती आपली माळ्यावरती असते आणि ती काढावी लागेल, त्यासाठी शिडीचा आपल्याला उपयोग करावा लागेल। इकडे पाहिलं तर स्वप्नील जो आहे तो तयार होते वनभोजनाच्या कार्यक्रमाला। छोटा मयूर आहे आणि आई आहे इकडे पडवीमध्ये। कुणाल आणि मी चाललेलो आहे विहारामध्ये। आपण आज वनभोजनाचं जरी आयोजन केलं असेल तर सकाळी जेव्हा आपण उठलो त्यावेळेस जे वातावरण होतं पूर्णपणे पावसाचं होतं। पाऊस पडेल की काय असे चिन्ह होते, परंतु वेळेनुसार ढग पुढे सरकले आणि आता पाहिलं तर सर्वत्र ऊन जे आहे ते पसरलेलं आहे। विहारात आपण आलोय आपल्या कुशिनारा बुद्ध विहारामध्ये। कढई आणि जेवणासाठी आपल्याला जे काही भांडी लागतील ती घेण्यासाठी बघूया हे लोक काय काय भांडी घेणार आहेत ते। इथे बघा आपण विहारामध्ये आलेलो आहोत। वरती आपली सगळी भावकीची भांडी असतात, तात्यावरती माळ्यावरती चढलेले आहेत आणि जेवणासाठी लागणारे टोप वगैरे आहेत, टाकी आहे पाण्यासाठी, मग आणि बसण्यासाठी सतरंजा आणि हे प्लास्टिक हे सर्व आपण वरच्या पाण्यावरती घेऊन जाणार आहोत। मित्रांनो हे सर्व सामान घेऊन आपले जे भावंड आहेत ते वरच्या पाण्यावरती चाललेले आहेत, तिकडे जाऊन ते धुणार आहेत आणि मी जो आहे तो चाललेलो आहे तिकडे आपल्या ताई आणि काकींकडे। जे वाटण आहे ते करणार आहेत ते तुम्हाला दाखवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला फावडं घ्यायचं आहे, उधळा घ्यायचा आहे आणि एक घम्याल घ्यायचा आहे। वरचा जो परिसर आहे आपल्या वरच्या पाण्यावरचा तो आपल्याला साफ करायचा आहे। वरती सावलीसाठी आपल्याला ताडपत्री देखील बांधायची आहे, त्यासाठी आपल्याला दोरी घ्यायची आहे। ते सर्व सामान घेऊन मी वरच्या पाण्यावरती जाणार आहे। इकडे समोर जर पाहिलात मित्रांनो तर वाटणाची तयारी आहे ती चालू आहे। कांदा जो आहे तो भाजून घेते नीता चुलीवरती। आपली चूल घराच्या बाहेर आहे, त्याच्यावरती हा सर्व जो मसाला आहे कांदा वगैरे तो भाजून गेला आणि त्यानंतर तो मिक्सरमध्ये बारीक करून घेण्यात येईल। मित्रांनो पाठीमागे बघता हे आपलं घर आहे आणि आता मी निघालेलो आहे ते वरच्या पाण्यावरती। मुलं ऑलरेडी गेलेली आहेत, काही ना काहीतरी सामान जे आहे ते आपलं मागे राहत आहे ते आणायला मुलं आलेली आहेत पुन्हा मागे। उपकेंद्र आहे, उपकेंद्राच्या बरोबर मागे वरच्या पाण्यावर जाण्याचा रस्ता आहे आणि तिकडून मी निघालेलो आहे। इकडे समोर जर बघताय हा रस्ता जो आहे तो वरच्या पाण्यावरती जातो। इथे खाली आपली नदी आहे। तर मित्रांनो ह्या जागेवरती आपण आपल्या सामूहिक वनभोजनाचा कार्यक्रम करणार आहोत। नदी आहे ती बाजूलाच आहे। तरी मंडळी जी आहे ती ह्या ठिकाणी येणार आहे। मुलं केळशीला गेले ते अजून आलेली नाही आहेत। आनंददा हा माकडासारखा चढलेला आहे वरती,
माकड तसा बसतो तसाच बसलेला आहे बरोबर. गावाला स्थायिक असतो त्यामुळे झाडावर चढणं हे त्याला जमतं, त्यामुळे त्यालाच आम्ही चढवलंय. हा इकडे मया आहे, पाठी रोशन आपले भावाचे आहेत आणि सर्व नऱ्या दादा तात्या वगैरे आहेत. अजून बाकी माणसं आहेत ते येणार आहेत वाडीतून. वरती बघा मस्तपैकी सतरंजी आहे ते बांधून घेतलेली आहे. इथे प्लास्टिक आहे ते मांडून घेतलेलं आहे. अजून एक प्लास्टिक इथे आपल्याला टाकायचं आहे माणसं वाढली तर. ह्या दोन्ही झाडांना दोऱ्या बांधलेल्या आहेत, फणसाला आणि तिकडे आंब्याला. आणि ही जी सतरंजी आहे ती बांधून घेतलेली आहे. इथे साफसफाई म्हणून दादा वर एक काम करतोय. आणि आपली जी चूळ असणार आहे, आपण जी आपली चूळ मांडणार आहोत ती देखील इथे मांडून झालेली आहे. इकडे मित्रांनो आपण जी वेरातून भांडी आणलेली आहेत आजच्या वनभोजनाच्या कार्यक्रमासाठी, इकडे घासण्याचा जो प्रोग्राम आहे तो चालू झालेला आहे. तिकडे आपला रोशन आहे, उमेश आहे आणि आनंदाला देखील आहे. इकडे तात्या आहेत त्यांना मदत करतायत आणि आपला कुणाल. मित्रांनो भांडी घासण्यासाठी जुगाड केलेला आहे. जी भुरी आहे म्हणजे जी राख आहे ती राख घेतलेली आहे आणि घासण्यासाठी कात्या म्हणून इथे आंब्याची पानं घेतलेली आहेत मुलांनी. हा गावठी जुगाड आहे, हा तुम्हाला कोकणामध्येच बघायला भेटेल. आणि पाणी इथे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे नदीला, त्यामुळे तेच पाणी आपण भांडी घासण्यासाठी वापरतोय. इकडे मंडळी पाहिलात तर केळशीहून आलेले आहेत. पाठीबा गाडी बघा, चिकन वगैरे आणायला गेले होते ते आलेले आहेत. आणि इकडे राईट साईडला जी आहे ती चूल पेटलेली आहे. चुलीवरती ऑलरेडी पाणी जे आहे ते गरम करत ठेवलेलं आहे. 2 चुली आपण मांडलेले आहेत इथे. आणि इकडे पुढे जी आहे तो सर्व मसाला आहे तो तयार होतोय आता. आणि त्यानंतर हे जे कालवण आहे, राईस आहे आणि आपण थोडं व्हेज देखील करणार आहोत, ते बनवायला सुरुवात होणार आहे. इकडे समोर आपले नीताजी आहे, सर्व मसाला वगैरे करून रेडी आहे ना. मसाला वगैरे करून रेडी केलेला आहे नीताने आणि वहिनीने. इकडे छोटी आपली आहे निहारिका, ती देखील आलेली आहे. इकडे मित्रांनो आपण तांदूळ धुवायला आलेलो आहोत. चिकन देखील आपण इथेच धुणार आहोत. ही विहीर आहे, विहिरीतून आपण पाणी घेतोय तांदूळ धुण्यासाठी. इकडे सुदीप जो आहे तो तांदूळ स्वच्छ धुवून घेतोय. इकडे आपला निलेश आलेला आहे चिकन घेऊन. आपण 10 किलो चिकन आणले केळशीवरून, ते देखील आपल्याला इकडेच धुवायचं आहे. आम्ही केळशी जाऊन आलो सगळं ठिकाणी फिरून. आणि हे आता आणि निलेशच्या मागून नीता देखील आलेली आहे. नीता तू काय आणलेस? नीताने देखील चिकन आणले. 2 टपामध्ये चिकन आपण सॅग्रिगेट केलेलं आहे, चिकन फ्राय साठी आणि कालवणासाठी. तांदूळ धुवून झालेले आहेत, सुदीप घेऊन चाललेले आहेत इकडे चुलीवर ठेवण्यासाठी. आणि इकडे चिकन जे आपण 10 किलो आणलंय ते धुवून घेतोय आपण. एकदा धुवायचं आहे ना. लसूण पेस्ट वगैरे ह्याला लावतात दही. लसूण पेस्ट आणि दही लावायला लागेल ना. पाणी तिकडे कड आलं त्या. इकडे समोर जे चिकन आहे जे आपण फ्राय करणार आहोत आणि कालवण बनवणार आहोत, त्याच्यामध्ये दही आणि मसाला वगैरे आहे तो मस्तपैकी मिक्स करून घेतला जात आहे. हे जे चिकन आहे ते आपण फ्राय करणार आहोत आणि लेफ्ट साइडला जे चिकन आहे त्याचं आपण कालवण बनवणार आहोत. तो लाल आणि अंड नको. अंडा असू दे. अंडे टाक नाही याच्यात. किती 1-2 हे 2 अंडे आण. इकडे कालवणाची तयारी आहे ती चालू झालेली आहे. कांदा जो आहे तो तेलामध्ये पडलेला आहे आणि तेजपत्ता. टोमॅटो काही टोमॅटो काप ना थोडेसे बारीक. पटण आहे ना. आणि भात जो आहे तो देखील शिजत आहे, इकडे अजून रेडी झालेला नाहीये.
पाणी काढून थोडस पुन्हा इथे कालवण जे आहे ते मित्रांनो ठेवलेलं आहे आपण इकडे सुरू मांडली आहे त्याच्यावरती ऑलमोस्ट झालेलं आहे 5-10 मिनिटानंतर ते होईल आणि मग आपल्याला ते खाली उतरावं लागेल. तिकडे लेफ्टला बघितलं तर इकडे चिकन जे आहे ते फ्राय होत आहे. इकडे मित्रांनो डाळीला जी आहे ती फोडणी देऊन झालेली आहे. डाळ तयार होणार आणि डाळ 5-10 मिनिटांमध्ये तयार होईल. बरोबर ना नीता? ओके आली तयार झालेली आहे. फक्त एक कट दिला की डाळ आपली रेडी होणार आहे. एवढं चिकन अजून फ्राय व्हायचं बाकी आहे मित्रांनो. आणि इकडे जर पाहिलं तर इकडे पनीर मटरची व्हेज भाजी आहे ती देखील बाकी आहे. कोशिंबीर वगैरे इथे कापून कांदा वगैरे रेडी आहे. फक्त व्हेज भाजी आणि चिकन जे आहे फ्राय ते बाकी आहे. त्यानंतर आपला जो जेवणाचा प्रोग्राम आहे तो चालू होणार आहे. इकडे जर पाहिलं मागे तिथे आपण शेड बांधलेला आहे. त्याच्या खाली माणसं जी आहेत आपल्या वाड्यातून ते यायला सुरुवात झालेली आहे. मित्रांनो जेवण जे आहे ते ऑलमोस्ट झालेलं आहे. फक्त व्हेज जी भाजी आहे पनीर मटर ती बाकी आहे. आणि इथे पाहिलं तर प्रोग्रामला सुरुवात झालेली आहे आपल्या. आपण केळशीहून 15 लिटर माडी आणलेली आहे आणि ती माडी जी आहे ती आपण सर्व लहान मुलांना आणि महिलांसाठी आणलेली आहे. शुद्ध माडाची शुद्ध माडी. तिचा आस्वाद जो आहे ती सर्व लहान मुलं इकडे घेत आहेत. प्रियांश देखील घेतोय. इकडे आपले आत्या आले. रियांश सानवी देखील आहे. इकडे आपले अंकल आहेत. सर्वजण आजच्या या वनभोजनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि आपण जे काय आयोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये सर्वजण सहभागी होत आहेत. 15 लिटर माडी आणली होती केळशीहून आणि ती आता सर्व लहान मुलं महिला मंडळ आणि जे आपले आलेले आहेत गावचे नागरिक सर्वांना आपण आता वाटत आहोत. आणि या माडी बरोबर आपण चिकन जे फ्राय केलं त्याचा देखील आस्वाद जे आहे ते सर्व लहान मुलं इकडे घेत आहेत. मुंबईचं जीवन असतं ते व्यस्त असतं आणि जेव्हा आपण गावाला येतो कोकणामध्ये त्यावेळेस कुठेतरी एक गेट टुगेदर झाला पाहिजे. या बाराने आपण गेल्या वर्षीपासून या सामूहिक वनभोजनाचं आयोजन केलेलं आहे. आणि इकडे बघा यावेळेस आपण वरच्या पाण्याची निवड केलेली आहे. गर्दी बघा किती आहे. तिकडे जेवण होते त्या लास्ट टोकाला आणि इकडे जी लहान मुलं आहेत ती माडी वगैरे आणि चिकनचा आस्वाद घेत आहेत. इकडे आपले जे ज्येष्ठ नागरिक आहेत ते देखील आलेले आहेत हातामध्ये काठी घेऊन. असा एकंदरीत जो आजचा सामूहिक वनभोजनाचा कार्यक्रम आहे त्याला आता जोर चढत चाललेला आहे. जसा वेळ होतो जेवणाचा तसा. इकडे शेवटची भाजी फक्त राहिलेली आहे ती पनीर मटरची. ती नीता आणि आपल्या वहिनी जे आहेत त्या करतायत. इकडे वहिनी देखील आहेत. आणि इकडे आपले जे छोटे बाबा तुझं नाव काय? वंश तांबे यादव वंश यादव हे देखील पहिल्यांदा या सामूहिक वनभोजनाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत. ते देखील माडीचा आस्वाद इकडे घेत आहेत. इकडे आपला उमे आहे. मला तर सवयच आहे माडी प्यायची. आणि पाटी आपला शोभित आहे. ऍक्च्युली शोभित गेल्या वर्षी आम्ही त्याला मिस करत होतो गोठणीवरती. या वर्षी तो आवर्जून उपस्थित राहिलेला आहे. थँक्यू शोभित तू आल्याबद्दल. तर मित्रांनो जेवण जे आहे ते बनवून रेडी झालेलं आहे. इथे पाहिलं तर आता ते सर्व करणार आहोत. लेफ्ट साईडला पाहिलं तर तिकडे मुलं जी आहेत ती बसलेली आहेत. मुलांची पंगत आपण पहिली जेवायला बसवत आहोत आणि त्यानंतर जे मोठे आहेत ते जेवायला बसणार आहेत. आमच्यासारखं बोलणार ओव्हर तिथं अमुक गोष्ट झालेली आहे तिथं काय खरी म्हणजे मजा काय. चिकनचे कालवण जे आहे मित्रांनो ते आपण सेग्रिगेट करत आहोत या बालडीमध्ये आणि त्यानंतर त्या बालडीतून आपण जी पंगत बसेल त्याला वाढणार आहोत. मुलं जेवायला बसलेत एन्जॉय करतायत. तिकडे भाव जे आहेत ते त्यांना कांदा लिंबू म्हणजे जो आपण कोशिंबीर सलाड केलेली आहे ते वाढत आहेत. आणि निलेश जो आहे तो भात वाढत आहे सर्वांना. त्या पोरांना त्यांना काय रस्सा वाटतं कमी पाहिजे. पोर का फक्त इकडे मित्रांनो लहान मुलांची पंगत आहे ती जेवायला बसलेली आहे. इकडे रियांश सानवी बसलेली आहेत आणि दीपशिका. इकडे पुढे गेलो तर आपल्या वहिनी बसलेल्या आहेत आणि छोटी निहारिका
या पंक्तीमध्ये जर आपण गेलो तर इकडे साऊ बसलेली आहे, शनाया, सम्यक, कनिष्का, जीवक आणि आई बसलेली आहे या पंक्तीमध्ये. इकडे वहिनी आहेत, काकू आणि तात्या या वनभोजनाचा आनंद घेत आहेत. आपली पोरं बिर जेवली म्हणजे माझी नाकव नाही ती जेवली तर माझं समाधान झालं. आणि तुम्ही मुंबईशी आलो सगळ्यांना बघून माझं पोट भरल्यासारखं तरी वाटतं. मित्रांनो, इकडे पंगत तर बसले आणि इथे आपण तिसरी पंगत बसवलेली आहे. इकडे काकू घरी बसलेली आहे आणि आत्या आपली बसलेली आहे जेवणासाठी. आणि व्हेज जे आपण बनवलंय ते 3 व्हेज मेंबर आहेत. इकडे गौरवी आहे ती व्हेज, कुणाल देखील आहे तो देखील व्हेज आहे आणि इथे आपल्या आई आहेत त्या देखील व्हेज आहेत. मित्रांनो, आपला जो आजचा वनभोजनाचा कार्यक्रम आहे तो शेवटच्या टप्प्यात आलेला आहे. इकडे जर मागे पाहिलं तर सर्व मंडळी जी आहे बाकी राहिले होते, फक्त आम्ही जेवायचे बाकी आहोत. महिला मंडळ आहे ते पूर्णपणे जेवून झालेलं आहे. शेवटची पंगत बसलेली आहे जेवायला. ताई वगैरे आणि वहिनी जेवायला बसलेल्या आहेत. सुदीप देखील आहे, त्यांनी देखील जेवण बनवायला खूप मेहनत घेतली. दमलेला आहे तो आणि जेवायला बसलेला आहे आमच्या अगोदर. आणि इकडे ताई आहे, वहिनी आहे, नीता आहे, ताई आहे. भाऊजीने देखील खूप मेहनत केली आजचा प्रोग्राम सक्सेसफुल करण्यासाठी. हा, इकडे माणसे आलेली आहे ती बाकी आहे जेवायची आणि काही आम्ही मुलं आहोत तेच बाकी आहोत जेवायचे. इकडे तात्या बसलेले आहेत जेवायला. गेल्या वर्षी देखील ते वनभोजनाच्या कार्यक्रमाला आपल्या गोठणीवरती उपस्थित होते आणि यावर्षी देखील ते उपस्थित आहेत. आपले नरू भाऊ आहेत आणि हे आपले मुंबईहून आलेले खास ड्रायव्हर आय थिंक आहेत ना, ड्रायव्हर बंधू आहेत, ते देखील आलेले आहेत आपल्या या वनभोजनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहायला. आणि हे आमचे दराडीचे कार्यकर्ते मयूर तांबे हे तर प्रत्येक वर्षी आवर्जून उपस्थित असतात आपल्या कार्यक्रमाला. कुणाला बसलेला आहे जेवायला. इकडे स्वप्नील आहे आणि आपली छोटी आहे आणि आपला उमेश जाधव आणि आपला वंश. मी देखील जेवायला बसलेलो आहे. पाठी तर पाहिला तर गौरवी जी आहे तिथला वना जेवण वाढते आणि नीता. तर आजचा जो कार्यक्रम आहे तो आपण शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचवलेला आहे. त्यानंतर जो भांडे वगैरे घासण्याचा कार्यक्रम आहे तो होईल आणि त्यानंतर आपला जो कार्यक्रम आहे आजचा सामूहिक वनभोजनाचा त्याला आपण संपवणार आहोत. मित्रांनो, बरोबर आपण 12 वाजता आपल्या सामूहिक वनभोजनाच्या कार्यक्रमाला सुरुवात केली होती. आता 4 वाजलेले आहेत आणि आजचा जो सामूहिक वनभोजनाचा कार्यक्रम आहे तो संपवण्याची वेळ आलेली आहे. सर्व जी आपली मंडळी आहे ती जेवून झालेली आहे वाडीतली. आणि पाठीमागे जर पाहिलं तर इकडे जी भांडी आहेत, टोप वगैरे आहेत ती घासण्याचं काम चालू झालेलं आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही आम्हाला नक्की सांगा आणि आपल्या देखील अशा काही वनभोजनाच्या आठवणी असतील तर कमेंटच्या माध्यमातून आमच्याबरोबर नक्की शेअर करा. तुर्तास ह्याच ठिकाणी थांबण्याची वेळ आली आहे. पुन्हा भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.